मानिनी महोत्सव सातारमध्ये भरलेला आहे, तर त्या ठिकाणी आलेलो आहे झेडपी या ठिकाणी। तर बघूया आपण कसा आहे हा मानिनी महोत्सव। इश्क वालों से न पूछो कि उनकी रात गेली बस। खूप खुशीत आहेत मुलं, सगळी लहान एन्जॉय करतायत। आता मोठ्या झोपडमध्ये आमची फॅमिली बसते आणि आमच्या काही ताईसाहेब बसत नाही आहेत, आलेत पुण्यावरनं। तर आता मोठ्या झोपड्यात आमचे चिरंजीव बसतील, बघूया। काय आली? योगी 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 ए परी योगी ताई। त्याला पण खूप व्हायरल झाली आहे ती गाणी ऐकल्याशिवाय आम्ही जाणार नाहीये इथून, काळजी करू नका। आपण सातारा नगरवासियांचा तर त्या दोन्ही गाण्यांवर अगदी हक्कच आहे। गीत संगीत आपण ऐकताय साताऱ्याचा सुप्रसिद्ध वाद्यवृंद वीरेंद्र केंजळे निर्मित सुरेल गीतांची सुरेल मैफल साज। काही जुनी काही नवी गाणी ऐकवतो आहे। किशोर कुमारजींचे जेवढे फॅन असतील त्या सगळ्यांचं आवडतं गीत असणारे जे ऐकवणार आहोत। लताजी आणि किशोरदांनी गायलेलं खूप सुंदर गीत आहे। एकेकाळी गीत संगीताची कोणतीही मैफल, विशेषतः हिंदी गाण्यांची, या गाण्याशिवाय समाप्त व्हायची नाही। आणि हे गाणं झालं की मग आपण छत्रपती शिवराय आणि शंभूराजांची गाणी ऐकणार आहोत। खूप गोड गीत आहे आणि एका जमान्यातल्या गीत संगीताची, त्या माहोलची, त्या वातावरणाची आठवण करून देणारं गीत आहे। ज्यांनी 80s मधली गाणी पसंत केली होती, 70s 80s मधली, त्यांना किशोरदा म्हणजे अगदी जीव की प्राण असतो।
आपल्या प्रत्येकाचा आवडीचा एक गायक गायिका असते, पण सगळ्यांना मिळून एकच गायक निवडायला लावला की एकाच गायकाची गाणी आपल्याला आज ऐकायची आहेत. तर विना विचार करता सगळेजण पटकन एकाच किशोरदांचं नाव घेतील. त्यांच्यामध्ये तो करिश्मा होता. अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. स्वतः चांगले गीतकार, संगीतकार, गायक, निर्माता, निर्देशक, अभिनेता. जन्नत का नक्शा आ गया जब सामने, फूलों से भी दिला बहना, हम लगे तुझे ढूंढने. खूप छान हा महोत्सव आहे, मानिनी महोत्सव. सातारा झेडप्या ठिकाणी खूप सुंदर असा कार्यक्रम पण सुरू आहे आता गाण्यांचा. वीरेंद्र केंजळे प्रस्तुत साज. खूप छान. एकदा नक्की व्हिजिट द्या.